राजधानी मुंबईच्या दिशेने निघाला मराठ्यांचा जनसागर। जरांगेंच्या पायी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मराठा आंदोलक सहभागी। 26 जानेवारीला भगवा वादळ मुंबईमध्ये धडकणार। सरकार आरक्षणावर सकारात्मक, जरांगेंनी सामंजस्याची भूमिका घेऊन आंदोलन टाळावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। तर फेब्रुवारीमध्ये अधिवेशन बोलावून सकारात्मक निर्णय घेऊ, फडणवीसांचं आश्वासन। कुणबी नोंदी न सापडलेल्या गावांमध्ये फेर तपासणी करा, गावागावात जाऊन कुणबी नोंदी शोधा, कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप युद्ध पातळीवर करा, मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना। आरक्षणासंदर्भात सरकारचे पूर्ण प्रयत्न सुरू, मुख्यमंत्री दिलेला शब्द पूर्ण करणार, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। सरकार म्हणून माझी भूमिका संपली, आता मी आंदोलक म्हणून जरांगेंच्या मोर्चात, बच्चू कडूंची भूमिका। जरांगेंना आश्वासन दिलेला 2 मंत्री पुढे का येत नाहीत? आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं ते 2 मंत्री तोंड दाखवत नसावेत, मराठा आरक्षणावर शरद पवार यांची प्रतिक्रिया। ईडी सरकारचा हत्यार, सत्तेचा पुरेपूर गैरवापर, ईडीचा धाक दाखवला जातोय, आम्ही कोर्टात जाऊ। महाविकास आघाडीच्या नेत्यांवरील तपास यंत्रणांच्या कारवाईनंतर शरद पवारांचा हल्लाबोल। ईडी ही केंद्रीय यंत्रणा, मलाही नोटिसा आल्या आहेत, तथ्य असेल तर अडचणीला सामोरं जावं लागतं, पण तथ्य नसेल तर काही अडचण नाही। रोहित पवारांवरील कारवाईनंतर अजितदादांची प्रतिक्रिया। तपास यंत्रणांद्वारे पक्ष आणि घर फोडणं सुरू, अदृश्य शक्तींकडून कट कारस्थानं आणि राज्यकारभार, भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेलं की काहीच प्रॉब्लेम नसतो, सुप्रिया सुळे यांची टीका। शरद पवार ठराविक लोकांचं ऐकत असल्यामुळे अजितदादांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं, अजित पवार गटातील अनिल पाटलांचं वक्तव्य। तर 2019ला आलेल्या अनिल पाटलांना पक्ष कसा चालतो हे माहिती नाही, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची मुख्य सुनावणी 23 ते 31 जानेवारीपर्यंत चालेल, निकालासाठी 8 दिवस लागतील, विधानसभा अध्यक्षांची माहिती। लवकरच लोकसभा निवडणूक लागेल, मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अंदाज व्यक्त। पुण्यामध्ये रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो लवकरच होणार, केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनक कुमार गर्ग यांच्याकडून मार्गाची अंतिम तपासणी सुरू, तपासणीनंतर मेट्रो सेवेला अंतिम मंजुरी मिळेल। राम मंदिर सोहळ्याचा उत्साह, संपूर्ण अयोध्या नगरी सजली, राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट, देशभरातून भाविक अयोध्येमध्ये दाखल। अयोध्येमधील शाळा कॉलेजेसना 23 तारखेपर्यंत सुट्टी, रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्येतील विद्यार्थी राम मंदिर परिसरात, आमच्यासाठी ही मोठी दिवाळी, रामाचं गीत गाऊन विद्यार्थिनींकडून आनंदोत्सव साजरा।